आज आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहरामध्ये शहर प्रमुख प्रकाश भाऊ तेलगोडे, शहर संघटिका प्रियंकाताई विचारे आणि युवा सेनेचे आपले युवा अधिकारी रिचा कामतेकर, उपशहर प्रमुख सुरेखा सावंत, आमचे विभाग प्रमुख आहेत दोन्ही प्रकाश कदम, अर्जुन मोरिया, शाखा संघटिका आहेत आपल्या भारती नाचरे, सविता शिवगण आणि नंदिनी गुरव, तसेच सर्व शिवसैनिक मोठे शहर प्रमुख म्हणजे पदाधिकारी होते. आता आम्ही आमच्या 64 शाखामधून आपण तुम्हाला एक थोडीशी छोटीशी बाईट देतोय. आज डोंबिवली शहरामध्ये प्रथम आम्ही रक्तदान शिबिर आमच्या शहर प्रमुखांच्या तर्फे ठेवलं होतं आणि त्या शिबिराला भरपूर अशी मोठी साथ मिळाली. जवळजवळ 60 बाटल्यांच्या आसपास काहीतरी रक्तदान लोकांनी केलं. त्यामध्ये आपले शहर प्रमुख प्रकाश भाऊ तेलगोडे त्यांनी पण स्वतः केलं. बरेचसे आमच्या कार्यकर्त्यांनी पण केलं त्याच्यामध्ये रक्तदान. सानिका खाडे आहेत त्यांनी पण केलं. बोलण्याचा उद्देश काय आहे की आमच्या पक्षप्रमुखाचा जो वाढदिवस आहे म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, प्रत्येक कार्यकर्त्याने काही ना काही आपल्या विभागामध्ये असे काहीतरी प्रोग्राम ठेवलेले होते. त्यामध्ये एक आमचा विभाग प्रमुख आहे अर्जुन मोरिया. त्यांनी आपल्या वॉर्डमध्ये जवळजवळ 400 ज्येष्ठ नागरिक लोकांना त्यांनी छत्र्या वाटल्या आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. तसेच आम्ही सर्व डोंबिवली शहराचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही शास्त्रीनगर पोलीस रुग्णालयामध्ये फळ वाटपचा कार्यक्रम केला. पेशंटना स्टेशनला, अनाथ आश्रम मध्ये पण आम्ही जाऊन फळ वाटप केलं. असं आमच्या जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध ठिकाणी असे प्रोग्राम होते. त्यानिमित्त एक आनंदाची म्हणजे अशी आम्हाला गोष्ट वाटते की आमच्या उद्धव साहेबांचा वाढदिवस इतक्या जोमाने साजरा झालाय ना की येणाऱ्या भविष्यामध्ये लोकांनी जे म्हणजे त्यांना जे आशीर्वाद दिलेले आहेत आणि रोज देत आहेत त्यांना आशीर्वाद, हा असा मुख्यमंत्री कधी झालेला नाही आणि होणे नाही. आणि त्या नागरिकांच्या आशीर्वादामुळे पुन्हा आपली सत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता महानगरपालिकेमध्ये भगवा फडकणार आहे हे बाकी निश्चित. आणि डोंबिवलीमध्ये आज जो कार्यक्रम वाढदिवसानिमित्त झालेला आहे, तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारायचा होता की 27 वर्षानंतर 2 भाऊ आज एकत्र आलेले आहेत आणि राजसाहेब स्वतः उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना काय वाटतं याबद्दल? खूप आनंद झाला. खूप आनंद झाला आणि प्रत्येक खूप आनंद झाला. बरोबर, ही भूतपूर्व भविष्याची अशी घटना होती आणि महाराष्ट्राच्या राजकीय जे आजचं राजकीय चालल्या आहेत गोष्टी, त्याला एक वेगळं वळण देणारी गोष्ट आहे. कारण जवळपास 27 वर्षांनी आज राजसाहेब ठाकरे हे उद्धव साहेबांना भेटले आणि महाराष्ट्राचा खूप आनंद झालाय. कारण ही अशी घटना शिवसैनिकांना तसंच महिला सैनिकांचं मनोबल वाढवणारी आहे. येणारा जो भविष्य आहे हे ठाकरे बँडच असेल हे मला मनोबल वाटतंय. ठाकरे बँड हे ठाकरे बँडच राहणार, त्याचं हे कोणी काढू शकत नाही. 2 भाऊ एकत्र आले, मला खूप आनंद झाला. असे पुढे दोघं एकत्रच राहायची आमची इच्छा आहे. महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे भावाभावामध्ये भांडणं लावून आपली पोळी भाजण्याची, पण हे सर्व अनाजी पंथांचे हे सर्व धंदे आता बंद होणार आहे. 2 भाऊ ठाकरे एकत्र आल्यानंतर फक्त महाराष्ट्रामध्ये एकच महानगरपालिकेवर ठाकरे ब्रँड राहणार आहे हे निश्चित. 2 भाऊ एकत्र आल्याबद्दल सगळ्यांनाच आनंद झालेला आहे आणि सगळेच खुश आहे त्याच्याबद्दल. आणि ठाकरे ब्रँड हा खरंच आयुष्यामध्ये चांगलाच राहणार आणि पुढे चालूच राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोन्ही भाऊ एकत्र आलेल्याच्या आम्हाला सगळ्यांना खूप मनापासून आनंद आहे. पण जो हा ब्रँड आहे तो असंच कायम टिकून राहावा ही अशा सगळ्यांची अपेक्षा आहे. आज आमचे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे त्यांचे दोन्ही भाऊ एकत्र आले, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते सर्वांना म्हणजे खूप खूप आनंद आणि डोंबिवली सर्व जणांना खूप आनंद झाले. असंच आनंद सर्वांच्या मनात राहून दे. वेंकटेश नायडू, मेरा कर्मभूमि महाराष्ट्र है, मेरा जन्म भी महाराष्ट्र में हुआ. आपको कैसा लगता है महाराष्ट्र के अंदर? महाराष्ट्र एकदम नंबर 1 है. महाराष्ट्र बढ़कर कोई हमारा जन्मभूमि वही है और महाराष्ट्र हमारा कर्मभूमि है. इधर मैं बहुत सुखी हूँ. कुछ प्रॉब्लेम आहे, मी शिवसैनिक आहे. तुम्हाला राज ठाकरे वाढदिवसानिमित्त जे उद्धव साहेबांच्या घरी गेले 27 वर्षानंतर, आपल्याला काय वाटतं त्याबद्दल? अरे एकदम बेस्ट आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार मी. राज ठाकरेंचे विचार थोडे वेगळे आहेत,
हाँ, इतर राज्यातल्या लोकांबद्दल, मराठीबद्दल लैंग्वेज तुम्हारा- का प्रॉब्लम है उनका। इसका वजह से क्या है, हम लोग अभी इधर कोई प्रॉब्लम नहीं है, उदय ठाकरे शिवसैनिक है। तुम्हाला पटतं का राज ठाकरेंचं मत मराठी यायलाच पाहिजे महाराष्ट्रात, किंवा मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रामध्ये जो बाहेरचा आलाय तुम्ही मराठी माणूस आहे हाँ, असा अभिमान त्याने बाळगला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? कंपल्सरी पाहिजे। नाता जपला